घरात देव आहे, रोज पूजा होत आहे, पण तरीही समस्या संपत का नाही? असं का होतं? मित्रांनो, हा प्रश्न तुमचाच नाही तर आज लाखो लोकांच्या मनात हा प्रश्न फिरतोय. सकाळी उठल्यावर आपण देवाला नमस्कार करतो, अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, कधी उपवास पण करतो, पण तरीही घरात पैशाची अडचण संपत नाही, घरात भांडण थांबत नाही, मनाला शांती मिळत नाही. मग मनात एक विचार येतो, देव खरंच आहे का? आपण इतकी भक्ती करतो तरीही काही बदल का होत नाही? मित्रांनो, इथे आपण एक मोठी चूक करतो. आपण देवावर शंका घेतो, पण कधी स्वतःकडे पाहतो का? कधी विचार केला का आपण जी पूजा करतो ती खरी आहे का? आपलं मन खरं शांत आहे का, की फक्त देवासमोर उभं राहतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच चुकीचा नसतो, पण आपली पद्धत चुकीची असू शकते. आपण बाहेरून देवाला नमस्कार करतो, पण आतून राग, ताण, चिंता, मत्सर घेऊन जगतो, आणि हाच आपल्या समस्याचं खरं कारण असतं. आजपासून आपण सत्य जाणून घेणार आहोत. घरात देव असूनही समस्या का संपत नाही, यामागचं खरं कारण काय आहे, आणि मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या घरात खरंच देव आहे का, की फक्त फोटो आणि मूर्ती आहेत? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरात खरंच देव आहे की फक्त फोटो आणि मूर्ती आहेत? आता याचं खरं उत्तर जाणून घेऊया. आपण सगळे घरात सुंदर मंदिर ठेवतो, देवाची मूर्ती ठेवतो, फुलं अर्पण करतो, दिवा लावतो, पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही देवाशी बोलतात का, की फक्त समोर उभा राहून निघून जातात? मित्रांनो, देवाला फक्त फोटोमध्ये बंद करून ठेवू नका. ही सर्वात मोठी चूक आहे. देव म्हणजे फक्त मूर्ती नाही, देव म्हणजे ऊर्जा आहे, भावना आहे, जिवंत शक्ती आहे. आणि ही शक्ती तेव्हाच सक्रिय होते जेव्हा तुमचं मन त्यांच्याशी जोडलेलं असतं. जर तुम्ही फक्त सवयीने पूजा करत असाल, मन दुसरीकडे आणि शरीर देवासमोर, तर ही पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. जसं एखाद्या माणसाशी बोलताना जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याला वाईट वाटतं ना, तसंच देवाबाबतही होतं. मन नसलेली पूजा म्हणजे रिकामी पूजा, आणि त्यामुळे घरात देव असूनही परिणाम दिसत नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाला शोभा नको, भाव महत्त्वाचा असतो. जर मनापासून 1 मिनिट प्रार्थना केली तर ती 1000 वेळा केलेल्या रिकाम्या पूजापेक्षा मोठी असते. मित्रांनो, आता सगळ्यात मोठं आणि खरं सत्य आहे का, देव मंदिरात नाही तर तुमच्या मनात राहतो. हो, हे वाक्य तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल, पण आज आपण ते खरं समजून घेणार आहोत. तुम्ही रोज देवासमोर उभं राहतात, हात जोडतात, नमस्कार करतात, पण एक प्रश्न स्वतःला विचारला आहे का, तुमचं मन शांत आहे का, की मनाला राग, ताण, मत्सर भरलेला आहे? मित्रांनो, जर मनात सतत नकारात्मक विचार चालू असतील, कोणाबद्दल दोष असेल, इतरांच्या यशावर जळफाट होत असेल, तर त्या मनात देव कसा राहील? आपण काय करतो माहिती आहे का? बाहेरून आपण भक्त दिसतो, पण आतून आपण अस्वस्थ, तणावग्रस्त आणि नकारात्मक असतो. आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. देवाला मोठं मंदिर नको असतं, त्यांना स्वच्छ मन हवं असतं. जर तुमचं मन शांत असेल तर छोट्याशा कोपऱ्यात बसलेला देवही तुम्हाला आशीर्वाद देतो, पण जर तुमचं मन गोंधळलेलं असेल तर मोठ्या मंदिरात जाऊनही शांती मिळत नाही. मित्रांनो, जर मन शुद्ध असेल तर देव जवळ राहतो, मन अशुद्ध असेल तर देव दूर जातो. म्हणूनच घरात देव असूनही समस्या संपत नाही, कारण देव तुमच्या मनात स्थिर झालेला नाही. मित्रांनो, आता एक प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुमच्या घरात शांतता आहे का, की रोज भांडण होतात? लहान लहान गोष्टीवरून वाद होतात का? आवाज चढतो का? रागात शब्द निघतात का? तर उत्तर हो असेल तर इथे तुमच्या समस्याचं मोठं कारण लपलेलं आहे. मित्रांनो, तिथे वाद होतात तिथे देव टिकत नाही. देव म्हणजे शांती, देव म्हणजे प्रेम, देव म्हणजे सकारात्मक ऊर्जा. आणि तिथे रोज ओरड, ताण, राग असतो, तिथे देव ऊर्जा हळूहळू नष्ट होते. तुम्ही कितीही पूजा करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, पण जर घरात सतत भांडण होत असतील तर त्या पूजेचा परिणाम कमी होतो. एक उदाहरण बघा, जर तुम्ही दिवा लावला आणि लगेच जोराने वारा आला तर तो दिवा टिकेल का? नाही ना. तसंच पूजा म्हणजे दिवा आणि घरातील भांडण म्हणजे वारा. जोपर्यंत तुम्ही वादाचा वारा थांबवत नाही तोपर्यंत देवाची कृपा टिकणार नाही. मित्रांनो, आजपासून एक छोटा बदल करा. बोलताना शब्द सांभाळा, राग आला तर थोडा वेळ शांत बसा, घरात प्रेमाने बोला. तुम्हाला स्वतः जाणवेल, घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल. आणि लक्षात ठेवा, शांत घरात देव कायम राहतो. मित्रांनो, आता आपण एक अशी गोष्ट समजून घेणार आहोत जी जवळपास प्रत्येक घरात घडते, चुकीची पूजा पद्धत. हो,
आपण पूजा करतो, पण कदाचित चुकीच्या पद्धतीने सकाळी उठलो, दिवा लावला, अगरबत्ती लावली, हात जोडले आणि लगेच निघून गेलो. ही पूजा आहे का, की फक्त एक सवय आहे? मित्रांनो, पूजा म्हणजे फक्त कृती नाही, ती भावना आहे. जर तुम्ही देवासमोर उभे आहात पण मन मोबाईलमध्ये आहे किंवा डोक्यात हजार विचार चालू आहेत, तर ती पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. काही लोक मंत्र म्हणतात, पण त्यांना त्या मंत्राचा अर्थही माहिती नसतो. फक्त शब्द उच्चारले आणि काम संपलं. मित्रांनो, देवाला शब्द नाही, भावना समजतात. जर तुम्ही मनापासून एकदाच देवा म्हटलं, तर ते 1000 वेळा केलेल्या रिकाम्या मंत्रापेक्षा मोठे असते. आणखी एक मोठी चूक, आपण देवाला घाबरून पूजा करतो. हे केलं नाही तर वाईट होईल का, देव रागवेल का? ही भक्ती नाही, ही भीती आहे. आणि लक्षात ठेवा, देव भीतीने नाही तर प्रेमाने जवळ येतो. मित्रांनो, आजपासून पूजा करताना एक गोष्ट करा. 2 मिनिटे शांत बसा, मन एकाग्र करा आणि देवाशी मनापासून बोला. तुम्हाला स्वतः जाणवेल, पूजा बदलली की परिणाम बदलतो. मनापासून प्रार्थना करा, चांगले विचार ठेवा आणि लोकांशी प्रेमाने वागा. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.